खारघरमध्ये आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरवण्यात आलं। या सोहळ्याला मोठ्या संख्येने श्री सदस्य उपस्थित होते। उन्हाची तमा न बाळगता सर्वजण सोहळ्याला उपस्थित होते। मात्र पुरस्कार सोहळ्यानंतर अनेक श्रीसेवकांना उष्माघाताचा त्रास झाला। यात 7 ते 8 जणांचा उष्माघाताने मृत्यू झाल्याचं कळतंय। 24 जणांवर उपचार सुरू आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही माहिती दिली आहे। उष्माघाताचा त्रास झालेल्यांवर एमजीएम रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। मुख्यमंत्र्यांनी या सगळ्यांची विचारपूस केली। तसंच मृत्युमुखी पडलेल्यांच्या वारसांना 5 लाखांच्या मदतीची घोषणा केली आहे। दरम्यान महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्याला उष्माघाताच्या बळींचं गालबोट लागलं। महाराष्ट्र भूषण सोहळ्यामध्ये ज्या प्रकारे हा सगळा प्रकार घडलेला आहे त्यानंतर महाराष्ट्र भूषण सोहळ्याला एक प्रकारे हे गालबोट लागले असं म्हणावं लागेल, कारण उष्माघातामुळे 7 ते 8 जणांचा मृत्यू झालेला आहे। 24 जणांवर रुग्णालयामध्ये सध्या उपचार सुरू असल्याचं कळतंय। याबद्दलची माहिती मिळताच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे एमजीएम हॉस्पिटलमध्ये तातडीने दाखल झाले। त्यांनी विचारपूस केली। ज्येष्ठ निर्माणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते आप्पासाहेब धर्माधिकारी यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला। नवी मुंबईतल्या खारघर इथल्या सेंट्रल पार्क मैदानावर लाखो अनुयायांच्या उपस्थितीत हा दिमाखदार सोहळा पार पडला। राज्य सरकारच्या वतीने देण्यात येणारा महाराष्ट्र भूषण पुरस्कार यंदा ज्येष्ठ निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकाऱ्यांना प्रदान करण्यात आला। मानपत्र, शाल, श्रीफळ आणि 25 लाखाचा धनादेश देऊन डॉक्टर धर्माधिकारी यांचा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला। हा अभूतपूर्व सोहळा याची डोळा पाहण्यासाठी खारघरच्या सेंट्रल पार्क मैदानावर लाखो श्री सदस्यांनी उपस्थिती लावली होती। सन्मान मूर्ती आप्पासाहेबांनी असंख्य समर्थकांसमोर महाराष्ट्र भूषण पुरस्कार स्वीकारला। आपला श्वास चालू असेपर्यंत प्रबोधनाचं काम असंच चालू ठेवणार असल्याचा निर्धार त्यांनी बोलून दाखवला। जेवढं आयुष्य असेल, जेवढा जीवात जीव असेल माझ्या, जेवढा श्वासोश्वास अखेरपर्यंत चालेपर्यंत हे कार्य चालू ठेवणार आहे। विशेष म्हणजे पुरस्कार रक्कम आप्पासाहेबांनी तात्काळ मुख्यमंत्री सहायता निधीला देणगी म्हणून दिली। आप्पासाहेब धर्माधिकाऱ्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान केल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आप्पासाहेबांबद्दल गौरवोद्गार काढले। तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आप्पासाहेब धर्माधिकाऱ्यांवर स्तुतीसुमनं उधळली। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित केलं। लाखो अनुयायांच्या समोर आप्पासाहेबांचा सन्मान करण्यात आला। आप्पासाहेबांना पुरस्कार प्रदान करणं हे भाग्य असल्याची भावना अमित शहांनी बोलून दाखवली। सोबतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आप्पासाहेबांबद्दल गौरवोद्गार काढले। ये लाखों लोगों का हुजूम मेरे जीवन में मैंने कभी नहीं देखा है। राजकीय सत्तेपेक्षा आध्यात्मिक शक्ती मोठी असते, त्याचं हे स्वरूप या ठिकाणी आपण पाहतोय। जगामध्ये 8 आश्चर्य आहेत आणि 8वं आश्चर्य हे तुम्ही सगळे लोक जे या ठिकाणी आहात, हे खरंच जगातलं 8वं आश्चर्य आहे। हा सोहळा डोळ्यात साठवून ठेवण्यासाठी धर्माधिकारी यांच्या लाखो अनुयायांनी दुपारच्या टळटळीत उन्हातही गर्दी केली होती। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या संकल्पनेतून आप्पासाहेबांवर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी सुद्धा करण्यात आली। भाजपच्या बालेकिल्ल्यात आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या होम पिचवरती महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा पार पडली। यावेळी उद्धव ठाकरेंसह महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केंद्र सरकार आणि शिंदे फडणवीस सरकारवर आसूड ओढले। नागपुरात महाविकास आघाडीची दुसरी वज्रमूठ सभा पार पडली। यावेळी सगळ्यांचं लक्ष सभेतल्या आसन व्यवस्थेवर होतं। छत्रपती संभाजीनगरच्या सभेत उद्धव ठाकरेंना विशेष खुर्ची देण्यात आली होती, त्यावर टीका झाल्यानंतर नागपुरातल्या सभेच्या मंचावर सर्व नेत्यांना सारख्याच खुर्च्या ठेवण्यात आल्या। या सभेत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केंद्र सरकार आणि शिंदे फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला। सत्तेची मस्ती डोक्यात गेलेला कुणीही असला तरी सच्चा समाजसेवकाच्या समोर झुकावंच लागेल असं म्हणत उद्धव ठाकरेंनी अमित शहांवर निशाणा साधलाय। तर पुलवामा हल्ल्यातले स्फोटकं नागपूरहून गेली, त्याच्या सीबीआय चौकशीचं काय झालं असा सवाल नाना पटोलेंनी विचारलाय। सत्तेची मस्ती डोक्यात गेलेला कोणी जरी असला आणि समोर सच्चा समाज सुधारक असला तर त्याच्या समोर त्याला झुकावंच लागतं। हे नागपूरमधून स्फोटकं गेली होती, कुठून गेलीत, कोण पाठवणार होतात, अजूनपर्यंत त्याच्यावरची चौकशी झाली नाही। वज्रमूठ सभेत फडणवीसांवर बोलणार असल्याचं अजित पवारांनी म्हटलं होतं, मात्र सभेत अजित पवारांचं भाषण न झाल्यानं पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे।
नागपुरात महाविकास आघाडीची दुसरी वज्रमूठ सभा पार पडली। या सभेला महाविकास आघाडीतल्या प्रमुख नेत्यांसह मोठ्या संख्येने मविया समर्थकांनी उपस्थिती लावली। पण उद्धव ठाकरेंचं भाषण ऐन रंगात आलेलं असताना अनेकांनी सभा सोडून मैदानातून निघून जाणं पसंत केलं। महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेसाठी नागपूरचं दर्शन कॉलनी मैदान मविया समर्थकांनी खचाखच भरलं होतं। उपस्थितांना भाषण बघता यावं यासाठी मैदानावर स्क्रीन सुद्धा लावण्यात आल्या होत्या। समोरची गर्दी बघून काँग्रेस राष्ट्रवादीसह ठाकरे गटाच्या नेत्यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला। उद्धव ठाकरे भाषणाला उभे राहिले आणि उपस्थितांमध्ये एकच जल्लोष झाला। पण काही वेळातच उद्धव ठाकरेंचं भाषण जसं रंगात आलं तसं सभेला आलेल्या अनेकांनी सभेचं मैदान सोडायला सुरुवात केली। एकीकडे ठाकरेंचं भाषण सुरू होतं तर दुसरीकडे लोक मैदानातून बाहेर जात होते। त्यामुळे ठाकरेंच्या भाषणावेळी मागच्या बाजूला खुर्च्या रिकाम्यात झाल्याचं चित्र होतं। त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची भाषणं झाल्यानंतर त्यांचे समर्थक ठाकरेंच्या भाषणासाठी न थांबता निघून गेल्याची चर्चा सभेच्या ठिकाणी रंगली। विरोधी पक्षनेते अजित पवार 15 आमदारांसह भाजपत जाणार असल्याचा दावा सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी केला होता। त्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं। या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सामनाच्या रोखठोक सदरातून मोठा गौप्यस्फोट केलाय। मंगळवारी उद्धव ठाकरेंनी सिल्वर ओकवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांची भेट घेतली। या भेटीत पवार कुटुंबियांवर भाजपमध्ये जाण्याचा दबाव आणला जात असल्याचा गौप्यस्फोट खुद्द शरद पवारांनी केल्याचा दावा खासदार संजय राऊतांनी रोखठोक मधल्या फोडाफोडी सीझन 2 या लेखातून केलाय। शरद पवार म्हणाले, कुणालाही मनापासून सोडून जायचं नाहीये, पण कुटुंबाला टार्गेट केलं जात आहे। कुणाला काही व्यक्तिगत निर्णय घ्यायचे असतील तर तो त्यांचा प्रश्न आहे, पण पक्ष म्हणून आम्ही भाजपबरोबर जाण्याचा निर्णय घेणार नाही। महाराष्ट्रातील लोकांमध्ये सध्याच्या सरकारबद्दल कमालीचा संताप आहे। जे आता भाजपबरोबर जातील ते राजकीय आत्महत्या करतील असं पवार ठाकरेंचं मत पडलंय। माननीय पवार साहेबांनी सांगितलं, काही झालं तरी पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष म्हणून भारतीय जनता पक्षाबरोबर जाणार नाही। चर्चेचं स्वागत आहे, आम्हाला कोणी समर्थन दिलं तर स्वागत आहे। चर्चेत करा नाही तर खर्चेत करा, स्वागत आहेच। आता राऊतांनी दावा केल्यानंतर वेगळ्याच चर्चा रंगू लागल्यात। त्यामुळे आगामी काळात पवार कुटुंबातला कोणता नेता भाजपमध्ये जाण्याचा व्यक्तिगत निर्णय घेतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। राज्यात सर्वच पक्षांना हवेहवेसे वाटणारे नेते म्हणजे अजित पवार। विरोधकांना जितके अजित पवार हवे आहेत तितकेच सत्ताधाऱ्यांना सुद्धा त्यांच्या प्रेमात पडलंय। अजित पवारांवरून राज्याच्या राजकारणात सध्या वेगवेगळे दावे प्रतिदावे करण्यात येत आहेत। सत्ता संघर्षाच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप होणार असल्याची चर्चा रंगली आहे। काही दिवसांपूर्वी अजित पवारांचं अचानक नॉट रिचेबल होणं, शिंदे फडणवीसांची भेट घेणं यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या। वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी 15 दिवसांनंतर 2 राजकीय स्फोट होणार असल्याचा दावा केलाय। तर अजित पवारांच्या सध्याच्या भूमिकेमुळे सत्ताधारी शिवसेनेचे नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रचंड आशावादी असल्याचं म्हटलंय। 15 दिवसांमध्ये बरंच मोठं राजकारण महाराष्ट्रामध्ये होईल, तेव्हा आपण 15 दिवसाची वाट पाहूया। कोणतंही लग्न व्हायचं असेल तर तिथीची गरज आहे आणि ती तिथी येते आहे, पण अजून तरी कूड बघावं लागेल, गुण जोडावे लागतील। सत्ताधारी पक्षातील गुलाबराव पाटील, दादा भुसे, उदय सामंत हे मंत्री सातत्यानं भाष्य करत असल्यानं अजित पवारांनाही आश्चर्याचा धक्का बसलाय। सध्या सुरू असलेल्या चर्चा आणि वेगवेगळ्या समीकरणाच्या बातम्यांचा अजित पवारांनी खुमासदार समाचार घेतला। मात्र सध्या दादांनीही त्यांचे पत्ते गुलदस्त्यात ठेवलेत। विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार नेहमी चर्चेत असतात। नागपुरातील वज्रमूठ सभेला अजित पवार येणार की नाही अशी चर्चा सुरू होती। मात्र नागपुरात पोहोचून अजित पवार यांनी ती चर्चा थांबवली। मात्र तोपर्यंत दुसरी चर्चा सुरू झाली। अजित पवारांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्याची चर्चा सुरू झाल्यानं राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आलंय। भेटीच्या वेळी अजित पवारांसोबत सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेलही होते असं बोललं जात होतं। परिणामी राज्यातली राजकीय समीकरणं पुन्हा बदलणार का हा प्रश्न निर्माण झाला। मविया मोडीत निघून नवी महायुती आकाराला येणार का अशी चाचपणी करायला कार्यकर्त्यांनी सुरुवात केली। हे सर्व वादळ अखेर अजित पवारांनी शमवलं। अजित पवारांच्या या भूमिकेमुळे मविया नेत्यांचाही जीव भांड्यात पडला। सगळ्या ह्या बातम्या बिनबुडाच्या आहेत, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं तथ्य नाहीये आणि अशा गोष्टी लपून राहत नसतात। अजित पवारांनी खुलासा केलाय की ते अमित शहाना भेटले नाहीत। आमचा अजित पवारांवरती विश्वास आहे। राज्यात आणि देशात राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आलाय। निवडणुका जवळ येत असल्यानं नवी समीकरणं जुळवण्याची शक्यता नाकारता येत नाही। परिणामी राजकीय वर्तुळात नवनव्या चर्चांना विराम मिळत नसल्याचं दिसून येत आहे।
युक्रेनवर रशियाच्या आक्रमणानंतर हे सलग दुसरं वर्ष आहे जेव्हा ईस्टर रविवारचा दिवस सैनिक कुटुंबापासून लांब आहेत. पण युक्रेनच्या सशस्त्र दलाच्या कमांडरनं शनिवारी कीवच्या उत्तरेकडील सैन्य तळावर केक पाठवण्यात आले आणि तिथे ईस्टर साजरा करण्यात आला. त्यामुळे सैनिक थोडे सुखावले. सध्या युद्ध सुरू असल्यानं सैनिक घरी जाऊ शकत नाहीयेत आणि आम्ही त्यांचे धन्यवाद मानण्याकरता त्यांना थोडा आनंद देण्याकरता ईस्टर साजरा केला असं लेफ्टनंट जनरल सेर्ही नायेव म्हटलेत. असं सैनिकांसाठी 15,000 केक मागवण्यात आले होते. कीवच्या उत्तरेकडील सीमेजवळचा भाग बेलारूसला लागून आहे. इजिप्तचे कॉप्टिक ऑर्थोडॉक्स ख्रिश्चन येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाचा उत्सव साजरा करण्यासाठी शनिवारी चर्चमध्ये एकत्र जमले. इजिप्तमधील कॉप्टिस मुख्यत्वे मुस्लिम देश जगातील सर्वात प्राचीन ख्रिश्चन समुदायांपैकी एक आहे. पवित्र शनिवारच्या मासला उपस्थित राहिल्यानंतर विश्वासूंनी ईस्टरची सुरुवात झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. ही सुट्टी 55 दिवसांच्या उपवासाच्या शेवटी येते, ज्या दरम्यान कॉप्टिक ऑर्थोडॉक्स विश्वासू मांस, मासे किंवा दुग्धजन्य पदार्थ वर्ज्य करतात. यावर्षी उपवास अंशतः रमजानसह ओव्हरलॅप झाला आणि महिनाभराचा कालावधी, ज्या दरम्यान मुस्लिम सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत उपवास करतात. पवित्र अग्नी समारंभ म्हणजेच होली फायर एक प्राचीन आणि गूढ विधी आहे जो साजरा करण्यासाठी यावर्षी इस्रायली पोलिसांसोबत तणाव निर्माण झालाय. एक सहस्त्राब्दी वर्षाहून अधिक काळ टिकून राहिलेल्या वार्षिक समारंभात येशूच्या थडग्याच्या मध्यभागी काही चमत्कारिक मार्गाने पेटलेली ज्योत जवळच्या आणि दूरच्या ग्रीक ऑर्थोडॉक्स समुदायांमधील उत्कट अनुयायांच्या मेणबत्त्या पेटवण्यासाठी वापरली जाते. इस्रायलनं सामान्यतः बहुभाषिक गुदमरल्या जाणाऱ्या जमावामध्ये फक्त 1800 लोकांमध्ये पिळून काढल्याचा अनुभव मर्यादित केलाय. 1834 मध्ये कार्यक्रमात झालेल्या चेंगराचेंगरीत शेकडो लोकांचा मृत्यू झाला होता. तर 2 वर्षांपूर्वी देशाच्या उत्तरेकडील एका खचाखच भरलेल्या ज्यू पवित्र स्थळावर झालेल्या अपघातात 45 लोकांचा मृत्यू झाला होता. युक्रेनचे अध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांनी शनिवारी सांगितलं की शुक्रवारी रशियन क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर सोलोव्यास्कमध्ये बचाव कार्य अद्याप सुरू आहे. दुर्दैवानं घरांच्या ढिगाऱ्याखाली आणखी मृतदेह असल्याची माहिती झेलेन्स्की यांना त्यांच्या व्हिडिओद्वारे दिली. या हल्ल्यासाठी जबाबदार असलेल्यांपैकी कुणालाही माफ केलं जाऊ शकत नाही किंवा विसरलं जाऊ शकत नाही असंही झेलेन्स्की म्हटलेत. युक्रेनच्या पूर्वेकडील सोव्हियांस्क शहरावर रशियन क्षेपणास्त्र हल्ल्यातील मृतांची संख्या शनिवारी 11वर पोहोचली, कारण बचाव पथकांनी इमारतीच्या ढिगाऱ्यात अडकलेल्या लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला असल्याचं युक्रेनियन अधिकाऱ्यांनी सांगितलं. झेलेन्स्की यांनी फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याशी झालेल्या दीर्घ फोन संभाषणावर देखील भाष्य केलं. या संभाषणादरम्यान युक्रेनच्या शांतता सूत्राबद्दल चर्चा त्यांनी केली. रशियानं युक्रेनमध्ये सोल्वियान्स्क शहरावर केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यातल्या मृतांची संख्या शनिवारी 11वर पोहोचली. बचाव पथकांनी इमारतींच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना काढल्यामुळे हा आकडा वाढल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. शुक्रवारच्या क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर बचाव कार्याला तातडीनं सुरुवात झाली. एका घराच्या ढिगाऱ्याखालून पथकानं दोघांचे मृतदेह बाहेर काढले. तर शनिवारी इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या 5 लोकांचा आणि बेपत्ता झालेल्या 3 युनिटमधील रहिवाशांचा शोध घेतला असं स्थानिक सरकारचे प्रवक्ते वद्यम लियाख यांनी सांगितलं. शनिवारी सिम्फेरोपोल येथे स्टेडियममध्ये रशियन सैन्यासाठी सैन्य भरती कार्यालय उघडण्यात आलं. मोबाईल कार्यालयातील सेवा कर्मचाऱ्यांनी प्रचारात्मक पत्रकं दिली आणि कराराच्या आधारावर सैन्यात सामील होण्यास इच्छुक असलेल्यांना तपशील समजावून सांगण्यात आला. लहान बंदुका, ग्रेनेड आणि ऑप्टिकल रायफल्ससह शस्त्रांचं प्रदर्शन या ठिकाणी मांडण्यात आलं होतं, ज्यामध्ये लोक शस्त्र पाहू शकतात आणि त्याबद्दल प्रश्न विचारू शकतात. 18 ते 60 वर्ष वयोगटातील रहिवासी रशियन सैन्यात सहभागी होऊ शकतात. सोशल मीडियावरती एका चिमुकलीचा एक व्हिडिओ तुफान व्हायरल होतोय. या व्हिडिओतून ही मुलगी चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना साद घालताना दिसते. तुम्ही सर्वांचंच ऐकता, आज माझंही ऐका मोदीजी असं म्हणताना ही चिमुकली दिसते. तर जम्मूतील कठुआ जिल्ह्यातील लोहाई मल्हार गावातील रहिवासी असल्याचं या मुलीचं म्हणणं आहे. सिरत नाज असं तिचं नाव असून ती लोहाई इथल्या एका सरकारी शाळेत शिकते. न्यायालयानं या प्रकरणी सविस्तर आढावा घेऊन मर्यादेवर पूर्णविराम दिला. एक उच्च प्रोफाईल US अटर्नी आणि आंदोलनकर्ती ग्लोरिया ऑलरेड
म्हणाली की तिला वैज्ञानिकदृष्ट्या हा निर्णय प्रचलित हवा होता. लॉस एंजेलिसमधील फ्रीडम सोशलिस्ट पार्टीचे शाखा संयोजक वॅल कान्सन म्हटले की महिलांच्या गर्भपात हक्कांवरील कायद्याला आपल्याला शक्यतो प्रत्येक स्तरावर विरोध करणं आवश्यक आहे. उपराष्ट्रपती कमला हॅरिस लॉस एंजेलिसमधील एका रॅलीमध्ये अचानक सहभागी झाल्या होत्या आणि त्यामुळे अनेक जण आश्चर्यचकित झाले. राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन हे ईस्टर सेवांसाठी हजर होते. युक्रेनमध्ये रशियाच्या विशेष लष्करी ऑपरेशनचे समर्थक रशियन ऑर्थोडॉक्स चर्चचे प्रमुख पॉट्रियाक किरिल यांच्या नेतृत्वात मॉस्कोच्या क्राइस्ट द सेव्हियर कॅथेड्रलमध्ये ईस्टर सेवांसाठी उपासकांसोबत पुतीन सामील झाले. सेवा सुरू होण्यापूर्वी राज्य टेलिव्हिजनवर प्रसारित केलेल्या एका व्हिडिओ संदेशाद्वारे किरिल यांनी प्रार्थना करण्यास सांगितली, जेणेकरून शांतता, सर्वसामान्यांसाठी सुरक्षित आणि चांगलं जीवन, बंधुत्वाचे संबंध पुन्हा आपल्या लोकांना एकत्र आणतील, जे एकेकाळी संयुक्त रशियाचा एक महत्त्वपूर्ण भाग होता. रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन शनिवारी माससाठी मॉस्कोच्या क्राइस्ट द सेव्हियर कॅथेड्रलमध्ये ऑर्थोडॉक्स उपासकांसोबत सामील झाले होते. युक्रेनमधील रशियाच्या विशेष लष्करी कारवाईचे समर्थक रशियन ऑर्थोडॉक्स चर्चचे प्रमुख पॅट्रियार्क किरिल यांच्या नेतृत्वाखाली या लिटर्जीचं नेतृत्व करण्यात आलं. या ईस्टर सेवा शनिवारी उशिरा सुरू झाल्या आणि रविवारपर्यंत हा उत्सव चालणार आहे. पांढऱ्या पोशाखातील मौलवी विस्तीर्ण कॅथेड्रलमधून फिरत होते, तसंच धूम्रपान सेन्सर फिरवत होते, तर एक गायक चर्चमध्ये गायन आणि मंत्रोच्चार करत होता. बहुतेक पाश्चात्य चर्चनं 9 एप्रिल रोजी ईस्टर साजरा केला, मात्र ऑर्थोडॉक्स चर्च वेगळ्या कॅलेंडरला मानतात. युक्रेनवर रशियाच्या आक्रमणानंतर हे सलग दुसरं वर्ष आहे जेव्हा ईस्टर रविवारचा दिवस सैनिक कुटुंबापासून लांब आहेत. पण युक्रेनच्या सशस्त्र दलाच्या कमांडरनं शनिवारी कीवच्या उत्तरेकडील सैन्य तळावर केक पाठवण्यात आले आणि तिथे ईस्टर साजरा करण्यात आला. त्यामुळे सैनिक थोडे सुखावले. सध्या युद्ध सुरू असल्यानं सैनिक घरी जाऊ शकत नाहीयेत आणि आम्ही त्यांचे धन्यवाद मानण्याकरता, त्यांना थोडा आनंद देण्याकरता ईस्टर साजरा केला, असं लेफ्टनंट जनरल सेर्ही नायेव म्हटलेत. असं सैनिकांसाठी 15,000 केक मागवण्यात आले होते. कीवच्या उत्तरेकडील सीमेजवळचा भाग बेलारूसला लागून आहे. इजिप्तचे कॉप्टिक ऑर्थोडॉक्स ख्रिश्चन येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाचा उत्सव साजरा करण्यासाठी शनिवारी चर्चमध्ये एकत्र जमले. इजिप्तमधील कॉप्टिस मुख्यत्वे मुस्लिम देश जगातील सर्वात प्राचीन ख्रिश्चन समुदायांपैकी एक आहे. पवित्र शनिवारच्या मासला उपस्थित राहिल्यानंतर विश्वासूंनी ईस्टरची सुरुवात झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. ही सुट्टी 55 दिवसांच्या उपवासाच्या शेवटी येते, ज्या दरम्यान कॉप्टिक ऑर्थोडॉक्स विश्वासू मांस, मासे किंवा दुग्धजन्य पदार्थ वर्ज्य करतात. यावर्षी उपवास अंशतः रमजानसह ओव्हरलॅप झाला आणि महिनाभराचा कालावधी, ज्या दरम्यान मुस्लिम सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत उपवास करतात. पवित्र अग्नी समारंभ म्हणजेच होली फायर एक प्राचीन आणि गूढ विधी आहे, जो साजरा करण्यासाठी यावर्षी इस्रायली पोलिसांसोबत तणाव निर्माण झालाय. एक सहस्त्राब्दी वर्षाहून अधिक काळ टिकून राहिलेल्या वार्षिक समारंभात येशूच्या थडग्याच्या मध्यभागी काही चमत्कारिक मार्गाने पेटलेली ज्योत जवळच्या आणि दूरच्या ग्रीक ऑर्थोडॉक्स समुदायांमधील उत्कट अनुयायांच्या मेणबत्त्या पेटवण्यासाठी वापरली जाते. इस्रायलनं सामान्यतः बहुभाषिक गुदमरल्या जाणाऱ्या जमावामध्ये फक्त 1800 लोकांमध्ये पिळून काढल्याचा अनुभव मर्यादित केलाय. 1834 मध्ये कार्यक्रमात झालेल्या चेंगराचेंगरीत शेकडो लोकांचा मृत्यू झाला होता, तर 2 वर्षांपूर्वी देशाच्या उत्तरेकडील एका खचाखच भरलेल्या ज्यू पवित्र स्थळावर झालेल्या अपघातात 45 लोकांचा मृत्यू झाला होता. युक्रेनचे अध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांनी शनिवारी सांगितलं की शुक्रवारी रशियन क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर सोलोव्यास्कमध्ये बचावकार्य अद्याप सुरू आहे. दुर्दैवानं घरांच्या ढिगाऱ्याखाली आणखी मृतदेह असल्याची माहिती झेलेन्स्की यांना त्यांच्या व्हिडिओद्वारे दिली. या हल्ल्यासाठी जबाबदार असलेल्यांपैकी कुणालाही माफ केलं जाऊ शकत नाही किंवा विसरलं जाऊ शकत नाही, असंही झेलेन्स्की म्हटलेत. युक्रेनच्या पूर्वेकडील सोव्हियांस शहरावर रशियन क्षेपणास्त्र हल्ल्यातील मृतांची संख्या शनिवारी 11वर पोहोचली, कारण बचाव पथकांनी इमारतीच्या ढिगाऱ्यात अडकलेल्या लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला असल्याचं युक्रेनियन अधिकाऱ्यांनी सांगितलं. झेलेन्स्की यांनी फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याशी झालेल्या दीर्घ फोन संभाषणावर देखील भाष्य केलं. या संभाषणादरम्यान युक्रेनच्या शांतता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. मद्यविक्री धोरण गैरव्यवहार प्रकरणी केजरीवाल यांची सकाळपासून सीबीआयकडून चौकशी सुरू होती. दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया या प्रकरणी आधीच तुरुंगात आहेत. आता याच प्रकरणी अरविंद केजरीवाल यांचीही सीबीआयकडून चौकशी सुरू झाली आहे. सीबीआयच्या दिल्लीतील मुख्य कार्यालयात ही चौकशी सुरू असताना बाहेर आपचे नेते आणि कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं.
आपचे नेते राघव चड्डा, संजय सिंग यांच्यासह आम आदमी पार्टीचे अनेक नेते आणि कार्यकर्त्यांनी सीबीआय कार्यालयाजवळ निदर्शनं केली। त्यामुळे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं। केजरीवाल यांच्या चौकशीमुळे देशभरातील आप कार्यकर्त्यांमध्ये संतापाचं वातावरण आहे। आपच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरत या चौकशीचा निषेध केला। या सर्व पार्श्वभूमीवर पुढील रणनीती आखण्याकरता आपच्या वरिष्ठ नेत्यांची आपत्कालीन बैठक बोलावण्यात आली। मनीष सिसोदियांप्रमाणे अरविंद केजरीवाल यांनाही अटक होऊ शकते अशी भीती आपच्या नेत्यांनी वर्तवली आहे। राज्यातील अनेक जिल्ह्यांचं तापमान वाढलेलं असताना आता शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे। अनेक दिवसांपासून राज्यात अवकाळी पाऊस आणि गारपीट थांबत नसल्याचं चित्र आहे। त्यात आता हवामान विभागानं पुन्हा एकदा राज्याला येलो अलर्ट जारी केलाय। पुढच्या काही दिवसात राज्यात पाऊस आणि गारपिटीचा इशारा देण्यात आलाय। मागच्या काही दिवसात राज्यात अवकाळी पावसानं धुमाकूळ घातला। मराठवाडा, विदर्भासह पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्राला एप्रिल महिन्यात अवकाळी पावसानं झोडपून काढलं। या पावसानं हातातोंडाशी आलेली पिकं आडवी झाली। याने बळीराजा कोलमडून पडला। यात आता हवामान विभागानं पुढच्या काही दिवसात आणखी पाऊस आणि गारपीट होण्याचा अंदाज वर्तवलाय। मध्य महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यांमध्ये पुढच्या काही दिवसात जोरदार पावसाचा अंदाज आहे। तर पुणे, सातारा आणि कोल्हापुरात गारपिटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे। त्यामुळे राज्यातल्या बळीराजाची इतक्या तरी अवकाळी पावसाच्या फेऱ्यातून सुटका होणार नाहीये असं दिसतंय। 59व्या फेमिना मिस इंडिया या स्पर्धेच्या विजेतीची घोषणा करण्यात आलेली आहे। राजस्थानच्या कोटा इथं राहणारी नंदिनी गुप्ता मिस इंडिया 2023 ची विजेती ठरली आहे। तर दिल्लीची श्रेया पुंज ही फर्स्ट रनरअप ठरली आहे। तर श्रेया पुंजा आणि स्टेनथैना ओजम लुंगान फर्स्ट आणि सेकंड रनरअप ठरल्या। मिस इंडिया स्पर्धेत नंदिनी गुप्तानं ब्लॅक कलरच्या गाऊनमध्ये रॅम्प वॉक केला। गेल्या वर्षीची मिस इंडिया सनी शेट्टी हिनं नंदिनीला क्राऊन घातला। नंदिनी ही 19 वर्षांची आहे। राजस्थानमधील कोटामधून तिने शिक्षण पूर्ण केलंय। तिने बिझनेस मॅनेजमेंटचं शिक्षण घेतलंय। लहानपणापासूनच फेमिना मिस इंडियाची विजेती बनण्याचं स्वप्न तिने पाहिलं होतं। याआधी ती फेमिना मिस इंडिया राजस्थानची विजेती ठरली होती। नंदिनी सोशल मीडियावर देखील ऍक्टिव्ह असते। इंस्टाग्रामवर तिचे अनेक फॉलोअर्स आहेत। वेगवेगळ्या लुकमधील फोटो ती सोशल मीडियावर शेअर करते। आता वयाच्या 19व्या वर्षी मिस इंडियाहून नंदितानं अनेक मुलींना प्रेरणा दिली आहे। मिस इंडिया ही स्पर्धा जिंकल्यानंतर नंदिनी आता मिस वर्ल्ड या स्पर्धेमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करणार आहे। क्रिकेट रसिकांची प्रतीक्षा आता संपली आहे। क्रिकेटचा देव म्हणून ओळखला जाणाऱ्या सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरचं स्वप्न अखेर साकार झालंय। अर्जुनचं अखेर IPL मध्ये आज पदार्पण झालंय। सचिनचा मुलगा अर्जुन तेंडुलकर कोलकाता नाईट रायडर्स विरोधात मैदानात उतरला। सामना सुरू होण्यापूर्वी मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मानं अर्जुनला मुंबई इंडियन्सची कॅप दिली। ही कॅप घालताना अर्जुनचा आनंद गगनात मावत नव्हता। आधीच मुंबईची बॉलिंग प्रभावी नाही, त्यामध्ये जोफ्राच्या न खेळण्यामुळे एक पोकळी निर्माण झाली। त्यामुळे सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरला मुंबईच्या अंतिम 11 मध्ये खेळण्याची संधी मिळाली। अर्जुन तेंडुलकर गेल्या 3 हंगामापासून मुंबई इंडियन्सचा भाग आहे, मात्र त्याला IPL मध्ये अजून पदार्पण करण्याची संधी मिळालेली नव्हती। गेल्या काही दिवसांपासून अर्जुन सातत्यानं त्याचा बाबा सचिन तेंडुलकर सोबत प्रशिक्षण घेतोय। अर्जुन हा डावखरा वेगवान गोलंदाज आहे, तसंच तो खालच्या क्रमांकावर गोलंदाजी देखील करतो। अर्जुन प्रथम श्रेणी आणि लीस्ट A सामन्यांमध्ये यापूर्वी खेळलाय। तर या होत्या राज्यातल्या, देशातल्या आणि जगभरातल्या महत्त्वाच्या दमदार बातम्या। दमदार 10 मध्ये आज आपण इथेच थांबतोय। ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत।